म्हणजे आजपर्यंत मी जे केलं त्याच्यापेक्षा खूप वेगळं काम आहे. त्यांना माझं गेलं आहे म्हणजे समोर इथे बाजूला गप्पा मारते कोणीतरी, आपण टेक करतोय आणि एका पॉईंटला म्हणजे करतोय आणि कंट्रोल एका करायला आता लागतं. नाही होते का, अरे जा ना बाबा बाजूला जा ना. या भूमिकेची आहे की बाबा थोडासा माजुरडेपणा दाखवायचा आहे. आता मी मागची जी भूमिका केली ती खूप 360 वेगळी होती, अगदी म्हणजे विनोदी साईडला जाणारीच ती भूमिका होती. स्टारडम हे मराठीसाठी खूप वेगळं आहे. म्हणजे आपल्यासाठी जे स्टार्स आहेत ते कामाचं स्टारडम आपल्याकडे जास्त आहे बरोबर. आणि कायम मराठी प्रेक्षक अशा प्रयोगशील गोष्टींच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पूर्ण प्रेमाने उभा राहिला. या प्रेमाची ही फिल्मी फिल्मी कहाणी, या प्रेमाची ही फिल्मी फिल्मी कहाणी. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लॅमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता मी आहे मोहिनी या मालिकेच्या सेटवर. तर त्याच निमित्ताने आपल्यासोबत समीर सर आहेत. तर कसे आहात? मस्त. तू कशी आहेस? मी पण छान आहे. कसं चाललंय शूट? उन्हाळा एवढा वाढलाय, काय सांगाल? मस्त चाललंय शूट. उन्हाळा वाढलाय, त्यात माझे कपडे तुम्ही बघताय त्यामुळे टॉर्चर आहे, पण ती त्या भूमिकेची गरजही आहे आणि त्यामुळे हे करावं लागतं. ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण मजा येते. एक वेगळा कॅनव्हास आहे, वेगळी कथा आहे, वेगळ्या पद्धतीचं म्हणजे आजपर्यंत मी जे केलं त्याच्यापेक्षा खूप वेगळं काम आहे. आणि मुळात कॅनव्हास वेगळा असल्यानंतर तुम्हाला बघायलाही मजा येत असेल प्रेक्षकांना. त्यामुळे मजा वाटते की आता हे कसं होणार आहे. कारण बऱ्याच वेळेला असं होतं ना की आपण आता बरीच वर्ष थोडंफार काम केल्यानंतर एक आपल्याला कळतं, अंदाज येतो की ओके हे असं असं दिसेल, हे असं असेल. पण ह्याची गंमत ती होते की आम्हाला करताना ते कळत नाही की हे दिसणार कसं आहे. अरे आणि ते जेव्हा बघतो स्क्रीनवर त्यावेळेला ती छान वाटते, कारण शूटिंगमधलं शूटिंग आणि अशा काही गोष्टी आहेत किंवा आपल्या इंडस्ट्रीशी रिलेटेड ज्या काही, तर त्या कुठेतरी परत पडद्यावर दिसताना बघून ते फार मस्त वाटतंय. त्यामुळे वेगळा कॅनव्हास आहे. कथा जरी आपण आता आय डोंट नो ह्याच्याकडे कसं बघतात, प्रेमाची फिल्मी कहाणी असं त्याचं आमचं टॅगलाईन आहे. तो ती प्रेमाची कहाणी आहे, पण त्याचा ती घडण्याचं ठिकाण किंवा सिच्युएशन्स किंवा पात्र ही खूपच वेगळी आहेत. त्यामुळे करायला मजा येते, अंदाज येत नाही आहे त्यामुळे. बरं, ह्याच्यातली एखादी अशी गोष्ट काय जी तुम्हाला रिलेट होते की अरे हा हे माझ्यासोबत झालंय आणि आता हे मी परत हो, ऍक्ट करतोय? खूप होतात अशा गोष्टी. म्हणजे टेक रिटेक चं जे गंमत आहे ती, किंवा मध्येच डिस्टर्ब झाल्यानंतर काही वेळेला असं होतं की त्यांना माझं गेलं आहे म्हणजे समोर इथे बाजूला गप्पा मारते कोणीतरी, आपण टेक करतोय आणि एका पॉईंटला म्हणजे करतोय आणि control एका करायला वेळेला आता लागतं. नाही होते का, अरे जा ना बाबा बाजूला जा ना. हे जे होतं तसं काही गोष्टी रिलेट डेफिनेटली होतात आणि मजा येते ओव्हरऑल. बरं, आता येऊया तुमच्या ड्रेसिंगकडे. जे जॅकेट आणि ऑल हे सगळं दिलंय, हे पर्सनली तुम्हाला आवडते का, की तुम्हाला असे कपडे आवडतात घालायला? मला आवडतात. कम्फर्टेबल असणाऱ्या कुठल्याही गोष्टी मला आवडतात घालायला. खरं सांगू तर मला शॉर्ट्स आणि टी शर्टवर फिरायला आवडतं, पण आता भूमिकेची गरजही आहे आणि ते तेवढ्या ते करणंही गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की त्याशिवाय ते पात्र जशा पद्धतीने केलं आहे तसं ते दिसणार नाही किंवा तसं ते वाटणार नाही. बरोबर. त्यामुळे एक कामाचा भाग म्हणून आहेच, पण येस पर्सनली मी एन्जॉय करतो हे सगळं स्टायलिंग आणि सगळ्या गोष्टी. बरं, बघायला गेलं तर तुमच्या आधीच्या सगळ्या भूमिका आणि ही भूमिका ही टोटली वेगळी आहे. तर तुम्हाला काही चॅलेंजेस वाटतात ह्या भूमिकेसाठी? डेफिनेटली मला असं वाटतं की दरवेळेला चॅलेंज असतंच जेव्हा तो कुठली नवीन भूमिका तुमच्यासमोर येते. कारण प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा तो टास्क हा असतो की रायटरने ते लिहिलं आहे, बरोबर. दिग्दर्शकांनी ते डोक्यात ठेवलं आहे, पण जिवंत जे दिसणार आहे ते तुमच्या थ्रू दिसणार आहे. त्यामुळे तो जो तुम्ही टूल असता की ते कॅरेक्टर माझ्यात आणून ते करणं किंवा असं, तर हा मोठा टास्क असतो की ते खरं वाटलं पाहिजे. पहिली गोष्ट बरोबर. प्रेक्षकांना ते कुठेही पुट ऑन केलं आहे, कारण मी असाच दिसणार आहे, मी वर्षानुवर्ष असाच दिसतोय. त्यामुळे माझ्या चेहऱ्यात, माझ्या उंचीत, माझ्या ह्याच्यात काहीच बदल नाही होत आहे. तर तसं असताना सुद्धा त्या पात्रापेक्षा हे वेगळं किंवा बरोबर. खरंच हे आहे हे कन्व्हिन्सिंगली करणं किंवा तसं वाटणं प्रेक्षकांना, हा मोठा टास्क असतो दर भूमिकेला. म्हणजे बघ, येऊन शेवटी तुम्हाला डायलॉग्स बोलायचेच आहेत, बरोबर. येऊन शेवटी तुम्हाला काय ॲक्शन असेल तर ॲक्शन करायचीच आहे, बाकी सगळ्या गोष्टी होणारच आहेत. पण मेन टास्क हा आहे की ते कुठंही पुट ऑन नाही वाटलं पाहिजे बरोबर. किंवा अरे हे काय म्हणजे सगळं सेमच करतोय असंही नाही वाटलं पाहिजे. त्या भूमिकेची जी गरज आहे ती पूर्ण झाली पाहिजे. जशी या भूमिकेची आहे की बाबा थोडासा माजुरडेपणा दाखवायचा आहे. आता मी मागची जी भूमिका केली ती खूप 360 वेगळी होती, अगदी म्हणजे विनोदी साईडला जाणारीच ती भूमिका होती. त्याच्या आधी ज्या केल्या होत्या त्या काही इंटेन्स होत्या, पण इतकं हे नव्हतं. पण हे म्हणजे असं की
बाजूला फिरणारा एकही माणसाला हा सोडत नाही, इतका माजुरडा आहे. पण अगेन मी म्हटलं तसं की तो त्याचा जर्नी इनहेरंट जर ते असेल की हे होण्याला काहीतरी कारण आहे आणि ते जर कारण शोधलं एखाद्या अभिनेत्याने, तर मला असं वाटतं की ते करणं कन्व्हिन्सिंगली सोपं जातं की ओके हा असा काय आहे, तर हे 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 झालंय म्हणून हा असा असेल कदाचित. हे एकदा तुम्हाला रिझन मिळालं की मग तुम्ही त्याच वेने पुढे जाता आणि ते सापडलं एकदा की मग ती गंमत यायला लागते तुम्हाला करताना. बरोबर. आता जेव्हा प्रोमो आलेला त्यामध्ये तुमचं असं स्ट्रिक्ट आणि असं बिहेवियर दाखवलेलं, तुमच्या काय असतं ना, कलाकार सॉरी एक ऑडियन्स म्हणून जेव्हा बघतो ना, तुमची एक भूमिका आमच्या डोक्यात सेट असते आणि अचानक तुम्ही आम्हाला वेगळे दिसतं, तर आम्हाला कुठेतरी ते असं वेगळं वाटतं. तसं असं तुम्हाला काही कमेंट्स आलेत का तो प्रोमो पडल्यावर? नाही, मला उलट खूप वेगळ्या कमेंट्स आल्यात की तू माज खूप चांगला कॅरी केला आहेस आणि अशा काही कमेंट्स खरंच चांगल्या आल्यात. आणि मी म्हटलं तसं की प्रत्येक अभिनेत्याला वेगळं काहीतरी करण्याची कायम एक ओढ असते की नको ह्याच्यापेक्षा वेगळं असावं. तसं प्रेक्षकांनाही कदाचित एक सेकंदासाठी वाटू शकतं की अरे हा काय म्हणजे असं काय करतोय. पण अगेन जसा माझ्यासाठी ही भूमिका जेव्हा मला ऑफर झाली त्यावेळेला जसा मला एक काय म्हणतो की धक्का होता की म्हटलं हे मी करत नाही, हे मी करणार आहे. पण मला बरेच प्रश्न होते की हे असं काय, हा असा काय, किंवा ते मी विचारले आणि मी बोललो त्या बाबतीत, आम्ही डिस्कस केलं. सो ते करताना जेवढा धक्का मला होता किंवा थोडंसं एक मनात की अरे हे होईल ना, म्हणजे हे असं कॅरेक्टर एकतर मुळात काय आहे की स्टारडम हे मराठीसाठी खूप वेगळं आहे. म्हणजे आपल्यासाठी जे स्टार्स आहेत ते कामाचं स्टारडम आपल्याकडे जास्त आहे. बरोबर. पण बाकीचे आपण स्टार्स म्हणतो जे ढोबळमानाने जे आपण स्टार म्हणतो आपण सगळीकडे, तर मग त्यांच्या फक्त कामावरती ते राहत नाही. मग त्यांच्या गाड्यांचे नंबर्स, VIP नंबर्स, त्यांचे फोन, त्यांचे वॉचेस, त्यांच्या सगळ्याच गोष्टीकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे 24 तास CCTV कॅमेरे लावल्यासारखं इतकं बारीक लक्ष. म्हणजे तुम्ही मग ते जे स्टारडम आहे तसं मराठीमध्ये तसं नाही आहे की म्हणजे किंवा त्यानं एखादी काही ट्रेंड सेट केला किंवा काही हे स्टाईल फॉलो केली तर लोक ती स्टाईल फॉलो करतात. हे अशा पद्धतीचं स्टारडम मराठीत नाही आहे ऑनेस्टली. ते कामच आहे की अरे हा मस्त काम करतो, मग ह्याचं काम आपण जाऊन बघूया, मग त्याचं नाटक लागलं असेल तर लोक जाऊन ते नाटक बघणार. अशा पद्धतीचं स्टारडम आपल्याकडे जास्त आहे. तर ह्या ऑडियन्सला किंवा अशा पद्धतीच्या ऑडियन्सला हे पचनी पाडणं की ओके आमच्या कथेमध्ये असा आहे आणि असा स्टारडम आहे आणि हे होऊ शकतं. तर हा टास्क खूप गंमतशीर आहे खरं तर. तो आता क्रिएटिव्ह टीम, डिरेक्टर्स आणि आम्ही तो बॅलन्स आउट करतो की सो दॅट ते खरं वाटणं गरजेचं आहे. बाकी मग एकदा ते वाटायला लागलं की कथेमध्ये एकदा गुंतल्यानंतर मग प्रेक्षक आणि कायम मराठी प्रेक्षक अशा प्रयोगशील गोष्टींच्या मागे खंबीरपणे उभा राहिला आहे आणि पूर्ण प्रेमाने उभा राहिला आहे. त्यामुळे खात्री आहे मला सुद्धा की याच्याही मागे ते उभे राहतील. नक्कीच. बरं, हा झाला रेग्युलर तर शूटचा भाग. त्याच्यात आता उन्हाळा वाढतच चाललाय, तर तू स्वतः तुझी काळजी कशी घेतोय, स्किनची म्हणा किंवा इतर सगळ्या, डिहायड्रेट कसं ठेवतोय स्वतःला? हायड्रेट म्हणजे मी पाण्याचं जे हे कॅरी करतो त्याच्यामध्ये दर तासाभराने ते थोडं ते मी प्यायला गेलंच पाहिजे हे बघतो. आणि इकडे काळजी घ्यायला आमचे सगळे स्पॉट दादा आणि हे असतात, ते डिहायड्रेट होऊच देत नाहीत. कारण ऊन इतकं विचित्र आहे, त्यात आउटडोअर सिक्वेन्स बऱ्याच वेळेला लागतो आणि तो करताना थोडंसं होऊ शकतं, एनर्जी ड्रेन होते. पण एकूण सेटचं वातावरण आणि हे सगळं बघता खूप व्यवस्थित स्मूथली चालल्यात गोष्टी. पण येस, काळजी घेणं म्हणजे तेच आहे. टॅनिंग आणि हे होणारच आता थोडंफार उन्हात, ते पण पार्ट अँड पार्सल. पण त्यामुळे आता सनस्क्रीन आणि हे जरा भरून ठेवावं लागेल. नक्कीच. बरं, जाता जाता तुझ्याकडून गाणं ऐकायला आम्हा सगळ्यांनाच आवडेल, ते तर मॅन्डेटरी आहे सगळ्या गोष्टीमध्ये. तर मालिकेचं शीर्षक गीत ऐकायला आवडेल. प्रेम, प्यार, लव, मोहब्बत, स्वप्नातील गाव जात दो जीवाची सोबत. प्रेम, प्यार, लव, मोहब्बत, स्वप्नातील गाव जात दो जीवाची सोबत. कधी कधी हळवे हसू, कधी मंजुळ गाणी, कधी कधी रुसवा बोल डोळ्यातील पाणी. या प्रेमाची ही फिल्मी कहाणी,
या प्रेमाची फिल्मी फिल्मी कहाणी. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. Same थँक्यू here. सो Thank मच.